नमस्कार शेतकरी मित्रांनो. माझं नाव सागर राजेंद्र सावकार. मी शेतकरी माल सटाणा इथून आलेले डोंगरेज गावात. तर शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट बघायला. तर आपण शेतकरीकडनं जाणूनच घेऊ त्यांना काय शेतकरी मालचं मार्गदर्शन आणि शिरसाट साहेबांचं मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट त्यांना कसा वाटला बुवा असं. पण आपण सर्वप्रथम त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना. तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना. माझे नाव सतीश नानाजी खैरनार, मुक्काम डोंगरेज. मोबाईल नंबर आहे 99-616-093. बर. तुम्ही आपलं या वर्षी तुम्ही म्हणजे मागच्या वर्षापासून तुम्ही शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट काढताय तुमचा डाळिंबाचा. तर इतर मागे तुम्ही जे म्हणजे हा तुमचा तिसरा बार आहे. हो, तिसरा बार. बरोबर. म्हणजे पहिला बार तुम्ही तुमच्या पद्धतीने काढला होता. बरोबर. तर त्या पद्धतीत आणि शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाच्या थेअरीमध्ये काय बदल वाटला तुम्हाला? आम्हाला असा बदल वाटला, आम्ही मागच्या सुरुवातीपासनं छाटणी नंतर पानगळ करत होतो. बरोबर. म्हणजे पहिले छाटणी करायचे मग पानगळ करायचे. हो, आणि मागच्या वर्षी पण तसंच झालं. पण ज्यावेळेस मागच्या वर्षी शिरसाट साहेबांचा कॉन्टॅक्ट झाला तेव्हापासून ते सांगायचे की छाटणी आधी आपण पानगळ 3 टप्प्यात करायची हो असं. बरोबर. तर या वर्षी आपण छाटणीच्या आधी 3 वेळेस 4 दिवस 5 दिवसांनी अशी 3 वेळेस पानगळ केली. म्हणजे 4-4-5-5 दिवसा अंतरावर तुम्ही पानगळ केली. 3 केली. बरोबर. आणि मग त्यांनी सांगितले की आपण छाटणी पाणी देऊन आणि कमीत कमी पत्ती निघाल्यानंतर करू बुवा असं. पण आमचे पारंपरिक शेतकरी जे आहेत आपल्या आजूबाजूला परिसरातील, त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या जमिनीला तसं जमीन साथ देते नाही देते, आपण छाटणी करून घेऊ. म्हणजे वेगळीच थेअरी आहे बाई. मग जमीन साथ देते का नाही देते, त्याच्यामुळे आपण छाटणी करून घेऊ. तर आपण ती छाटणी करून घेतली. तरी शिरसाट सांगत होते की बाबा तुम्ही हे करायला नाही पाहिजे होतं, पण आपण केली तरी काही अडचण नाही. तरी मग शिरसाट साहेबांच्या पद्धतीने आजपर्यंत हा प्लॉट जास्त पर्यंत आहे आता. बरोबर. आणि मग तुम्ही जे तुमची चालत असलेली जी पारंपरिक पद्धत आहे पहिल्या वर्षात तुम्ही वापरली होती, तर मग त्या बागेमध्ये आणि आता शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनात त्या बागमध्ये त्या थेअरीमध्ये तुम्हाला काय बदल वाटला? मग बदल असा आहे की साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन पण भेटतं आपल्याला, माहिती किंवा वेळोवेळी कोणता फवारणी वगैरे झाली पाहिजे असं. त्याच्यामुळे मार्गदर्शन योग्य आहे. बरोबर. आणि मग तुम्हाला त्या पहिल्या वर्षी तुम्हाला साईज वगैरे भेटली होती? नाही भेटली ना, साईज छोटी साईज भेटली होती. बरोबर. मग हे शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनामुळे मग तुम्हाला साईजला पण फायदा भेटला. वजन वाढ, चकाकी वगैरे सगळाच फायदा झाला. मागच्या वर्षी मग त्यांनी जेव्हा आपला जवळजवळ 3-3.5-4 महिन्याचा प्लॉट झाला ना, तेव्हापासून आपलं मार्गदर्शन चालू झालं. तेव्हापासून त्यांनी आपल्या झाडांना खाद्य वगैरे कसं काय सोडायचं ते सांगितलं. त्या दिवसापासून साईज पण भेटते आणि चकाकी पण भेटते. बरोबर. म्हणजे शेतकरी मालचं शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनावर तुम्ही खुश आहात? हो, एकदम. बरोबर. आणि मग तुमचं किती क्षेत्र आहे आणि किती झाड आहे तुमचं? आपलं 550 झाड आहे. 550 झाड आहे. 500 ते गॅप वगैरे देऊन आपण 500 झाड पकडतो. बरोबर. आणि बरोबर. आणि मग तुम्हाला ते 500 झाडांमध्ये मग तुम्हाला पहिल्या वर्षी किती खर्च झाला होता? मग आहे का लक्षात? नाही, तो नाही का? बरं. आणि मग गेल्या वर्षी तुम्हाला किती खर्च झाला होता? गेल्या वर्षीचं बी नाही माहित, या वर्षाचं बी नाही माहित. बरं, ठीक आहे. तरी अंदाजे तुम्हाला किती झाला असेल खर्च 500 झाडांमध्ये? तरी 1,00,000-1.5 लाख झाला असेल. लाखच्या आसपास. बरोबर. आणि मग तुमचं आता एका झाडावर तरी अंदाजे किती ॲव्हरेज आहे तुमचं? तरी 25-1 किलो माल आहे आपल्या झाडावर. 25-1 किलो म्हणजे 2-2.5 कॅरेट. 2-2.5 नाही, 1.5 कॅरेट. 1.5 कॅरेट. बरोबर. मग इतर तुम्ही मग रासायनिक खाद्य वगैरे पण? रासायनिक काहीच वापरलेलं नाही आपण. लिक्विड सुद्धा वापरलेलं नाही आपण. फक्त सलरी, ढेप आणि वृंदावन फॉस, वृंदावन पोटॅश हेच खाद्य वापरलेले आहे. बरोबर. म्हणजे त्याच्या म्हणजे वृंदावन फॉस, पोटॅश आणि डेपची स्लरी वापरली. त्याच्या इतर तुम्ही फुगवणसाठी बाकी काहीच वापरलं नाही? सुरुवातीला 12 देतात ते सुद्धा नाही. 60 नाही, 050 नाही, काहीच वापरलं नाही. बरोबर. दादा थोडं फळ वगैरे दाखवा.
इकडे पण दाखव इकडे. हे दाखव. मग इतर शेतकऱ्यांना मग तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करशाल का मग शिरसाट साहेबांचं मार्गदर्शन चांगलं आहे बा असं? अतिउत्तम मार्गदर्शन आहे. काही अडचण नाही शिरसाट साहेबांचं. ज्यांचा कॉन्टॅक्ट नसेल त्यांनी शिरसाट साहेबांची कॉन्टॅक्ट करा आणि मार्गदर्शन अतिउत्तम आहे. त्या मार्गदर्शनाखाली प्लॉट काढला ते अतिउत्तम येणार आहे. चालेल मग दादा, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.